अमरावती जिल्ह्यातील जुळे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अचलपूर परतवाडा येथे 2 दिवसांपूर्वी परतवाडामधील गुजरी बाजारामध्ये असणाऱ्या एका व्यावसायिकाने लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याची बाब लक्षात येताच परतवाडा पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावरती कार्यवाही केली होती। तर काही जण यालाच धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा प्रकार असल्याची बाब विजय थावानी यांनी आपल्या प्रतिक्रियेमधून मांडली। अभी पूरा देश या पूरा विश्व बोलो कोरोना जैसी महाभयंकर बीमारी से जूझ रहा है, जिसके लिए भारत देश के अंदर महाराष्ट्र में, अमरावती जिले में, अचलपुर तालुका में हर प्रशासन अपने तरफ से हर संभव दिन रात एक करके लोगों ने इसकी चपेट में नहीं आना चाहिए, इसके लिए प्रयास कर रहे हैं। अब उनके लिए तो उनको कुछ कायदे कानून कड़क रखना ही पड़ेगा। रहा सवाल ये कल जो घटना हुई है तो इसमें कुछ गलतफहमियां हुई है, जिसकी वजह से ऐसी स्थिति उत्पन्न हुई। लेकिन मेरा भी सभी से आह्वान है कि प्रशासन के साथ सहयोग करते हुए उनके साथ चले, क्योंकि प्रशासन भी हमारी सुरक्षा के लिए अभी मुस्तैद है। और ये एक आध व्यक्ति की वजह से थोड़ी ऐसी घटना हुई है, उसके लिए हमने प्रशासन से मांग की है उन पर कार्रवाई करने की, और वो हमारी मांग उन्होंने मान्य की है और आगे ऐसी घटना नहीं होंगी, उन्होंने ऐसा आश्वासन भी दिया है। मैं फिर भी अचलपुर परतवाड़ा की जनता से अनुरोध करता हूं कि प्रशासन का सहयोग करें, क्योंकि प्रशासन जो आगे की स्थिति देख रहा है, उसके लिए ही इतना कड़क नियम पालन कर रहे हैं और उनका सहयोग देना हमारा कर्तव्य है। मतलब आप इस चीज़ को एग्री करोगे कि पुलिस प्रशासन निष्पक्ष होकर काम कर रहा है, वो किसी विशेष समाज पर कोई ऐसा एक दुश्मनी या जासूसी टारगेट नहीं कर रहा? नहीं, ऐसा तो बिल्कुल ऐसा कुछ भी नहीं है। क्योंकि कैसा है कि प्रशासन पुलिस का काम है, उनका जो नियम है वो सबके लिए एक ही है ना। इसके लिए कोई जात और पात कोई उनके लिए ये नहीं रखता है ना, कायदा सबके लिए एक है। सगळ्यांनी कायद्याचे पालन करावे व जातीय तथा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावे, असे परतवाड्याचे ठाणेदार सदानंद मानकर यांनी जनतेला आवाहन केलेले आहे। एका व्यावसायिकाला पोलिसांनी रस्त्याने चोपत नेऊन त्याला बदडून काढल्याची बातमी काही प्रसार माध्यमांनी प्रसारित केली होती। या अनुषंगाने परतवाडा येथील ठाणेदार सदानंद मानकर यांनी संपूर्ण जनतेला याच अनुषंगाने आवाहन केलेले आहे। धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये व सामाजिक सलोखा राखावा, असे आवाहन ठाणेदार सदानंद मानकर यांनी केलेले आहे। परतवाडा पोलीस स्टेशनतर्फे आम्ही आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की मागच्या 2 महिन्यापासून शहरामध्ये जी कोरोना विषाणू संक्रमण प्रतिबंध करण्यासाठी जे काही प्रशासन उपाययोजना करण्यात आहे, त्यातला एक महत्त्वाचा भाग पोलीस प्रशासन आहे। आणि लोकांना शिस्त लावणे, कायद्याचे पालन करणे आणि जे काही शासनाचे धोरण आणि परिपत्रकाप्रमाणे काही गोष्टी आहेत त्याचे पालन करण्यासाठी पोलिसांवर एक खूप मोठी जबाबदारी आहे। आपण पाहत असाल की प्रत्येक ठिकाणी पोलिसांना बोलवले जाते, मग ती कोणती संस्था असो, कोणी व्यक्ती असो किंवा कोणाला काही गरज असो किंवा वैद्यकीय क्षेत्रातील लोक असो, प्रत्येकाच्या ठिकाणी पोलिसची एक महत्त्वाचा भाग झालेला आहे। आणि हे करत असताना आमचे दैनंदिन कामसुद्धा सुरूच आहे। पोलीस स्टेशनचं कामकाजही त्याच ताकदीने सुरू आहे आणि बाकीचेही जनजागृती असेल, लोकांशी संवाद साधणं असेल आणि कायद्याची अंमलबजावणी असेल आणि इतर खात्याला मदत करणे असेल, हे सर्व काम पोलिसांना या मागील 2 महिन्यापासून करत आहेत। या मागच्या 2 महिन्यापासून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आमच्याकडले अधिकारी आणि कर्मचारी तेवढ्याच ताकदीने आपले काम करीत आहेत। या दरम्यान कोणी अधिकारी कर्मचारी रजा, गैरहजर किंवा इत्यादी गोष्टी कधीच त्यांनी मागणी केलेली नाही आहे। या दरम्यान अजून एक अशी घटना घडलेली आहे की आमच्या एका कर्मचाऱ्याबद्दल उलटसुलट चर्चाला उदाहरण आलं होतं, परंतु थँक्स टू गॉड की जेव्हा त्याच्या तपासणी झालेल्या आहेत शासकीय रुग्णालय येथे, तर तो निगेटिव्ह होता, त्याचे कुटुंबसुद्धा निगेटिव्ह आहेत। परंतु या परतवाडा शहरामध्ये या घटनेसंबंधाने एक पॅनिक सिच्युएशन तयार झाली होती। लोकांचा पोलिसांच्या इकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला होता। अशा मानसिकतेतूनही आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी एकजुटीने उभे राहिलो। या वेळेस आमचे पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर हरिबालाजी साहेब यांनी खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि सतत त्यांनी आमच्याशी संपर्क साधून आमचा मोरल अप केला। या कालावधीमध्ये सुद्धा आमच्या लोकांना हे माहीत होतं की हे जर अशी घटना खरी जर असेल तर ती भीती तर त्या कर्मचाऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या असतानाही त्यांनी आपली जबाबदारी आणि दिलेलं काम चोख बजावलं। एक अजूनही असं होते की कुठेही गरज पडली असते तर पोलिसांना सतत फोन येणे, कॉल करणे, या ठिकाणी गर्दी जमली आहे असे करणे। आपणही पाहत आहे, आजची परिस्थिती पाहता आता याच्यावर मला भाष्य करता येणार नाही,
परंतु प्रत्येक व्यक्ती हा आपला व्यवसाय करण्यासाठी, चोरून करण्यासाठी, काही ऐवज धंदे करण्यासाठी या ठिकाणी बरेचसे लोक उत्सुक आहेत आणि असे काही खबर मिळाल्यानंतर आपसी याच्यातून पोलिसांना त्या ठिकाणी जावं लागते. बरेचदा वाहन चेक करताना काही लोकांना हटकताना किंवा कोणाला बोलताना लोक सुद्धा हुज्जत घालण्याचे प्रकार किंवा काही ठिकाणी करण्याचे प्रकारही घडत आहेत. असं असताना त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली जाते. काही काही ठिकाणी जे महत्त्वाची बाबी तपासून तो वैद्यकीय कामासाठी आला किंवा त्याचं कोणतं काम आहे हे करण्यासाठी आला तर तेही तपासून त्या प्रत्येक गोष्टीचा प्रमाणे त्याला त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली जाते. काही लोक उल्लंघन करत असेल तर तेही हे केलं जाते. बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात मॉब जर असेल तर काही प्रमाणात त्यांना हकलण्यासाठी काही वेगळे प्रयोगी पोलिसांच्याकडून होतात. असंच काल गुजरी बाजारमधून फोन आला आणि त्या ठिकाणी काही कर्मचारी कमी असताना काही लोक जमले आणि मोठ्या प्रमाणात लोक जमले अशी माहिती आल्यामुळे आम्ही फोर्स घेऊन त्या ठिकाणी गेलो. तर त्या ठिकाणी जुन्या प्रकरणातून कर्मचाऱ्याशी तो व्यक्ती एक सार्वजनिक ठिकाणी जोरजोराने बोलत असताना मिळून आल्यामुळे त्यांना आम्ही येऊन आपली पोलीस कारवाई या ठिकाणी केली. त्यानंतर सिंधी समाजाचे काही लोक आम्हाला भेटले आणि त्यांनी त्यांची भावना मांडल्या. आम्ही या संबंधी त्यांना हे सांगितलं की जे काही सत्य असेल किंवा जे परिस्थिती असेल तर ती म्हणजे पाहून आणि त्याप्रमाणे करून जो काही निर्णय आम्हाला घ्यायचा तो आम्ही उचित त्या ठिकाणी घेऊ, परंतु आपण कायद्याला सहकार्य करा. कारण ही वेळ जी आहे ती कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढण्यासाठी पोलीस रस्त्यावर आहेत, पोलीस काम त्यासाठी करत आहे. याच्यामध्ये आमचा कोणता उद्देश त्या ठिकाणी नाही आहे आणि लोकांच्या हितासाठी चांगल्या बाबीसाठीच आम्ही या ठिकाणी होत आहे. त्या लोकांनी सुद्धा त्याच प्रमाणात सहकार्य त्या ठिकाणी केला, परंतु काही लोकांनी त्याचे चुकीचा एक मेसेज किंवा चुकीची बाब समोर आणण्याचा प्रयत्न केला. आता आपल्यालाही माहित आहे की काही लोक पोलिसांच्या कारवाईमुळे दुखावले जातात. तर जे काही लोक काही चुकीच्या माहिती पाठवतात त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आपणही काय करतो, आपलं कुठंतरी दुखलं आहे म्हणून आपण देताना प्रतिक्रिया देताना आपण काय देतो आहोत, कोणत्या ठिकाणी देत आहोत, काय देतो हाही विचार करायला पाहिजे. याच्यावर मी जास्त भाष्य करणार नाही, परंतु हे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना प्रथम सूचना देतो, त्यांना सांगतो, लोकांना तसे कळवतो मास्क लावण्याबद्दल, शासकीय डिस्टन्स ठेवण्याबद्दल, गर्दी न करण्याबद्दल. पण आपल्या या ठिकाणी आपण पाहिलं असेल नगरपालिका सीओ मॅडम किंवा इतर प्रशासकीय अधिकारी ते सुद्धा राबतात आणि आता आपण बऱ्याच ठिकाणी नाके केलेले आहेत. त्या ठिकाणी नगरपालिकेचे असेल, पोलिसांचे स्वयंसेवक तेही नेमलेले आहेत. हे जे काही चांगले सर्व प्रयत्न आहेत हे फक्त आम्ही या ठिकाणच्या लोकांच्या हितासाठीच आम्ही हे निर्णय घेत आहोत. आणि या ठिकाणी कुठं काही लोकांचे व्यक्तिजवळ प्रकृती असतात आणि अशा प्रमाणात कुठं एक टोकाची भूमिका सुद्धा पोलिसांना घ्यावं लागते. पण कोणतेही आम्ही जे कृत्य केलेलं आहे ते प्रिज्युडाइज माइंड किंवा कोणा याने केलेलं नाही आहे. आम्ही केलेलं कृत्य सतत सत्सद बुद्धीनं हे केलेलं आहे. लोकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की जर आपल्याला या अशा गोष्टी जर आवडत नाही किंवा आपल्याला त्याबद्दल कमीपणा किंवा इतर गोष्टी वाटते तर आपण कायद्याचं उल्लंघन करू नये, स्वयंशिस्त लावावी, स्वतःच पालन करावं आणि दुसऱ्याला बोलण्याच्या पहिले आपणही विचार करावा की बाबा मी कायद्याचं पालन किती करत आहे, मी खरोखरच मी दिलेल्या सूचनाचं पालन करत आहो काय, आणि त्यानंतर मग आपण हे करतो. बऱ्याच वेळेस असं होते की मॉब सायकोलॉजी एकत्र जमणे किंवा काही गोष्टी करणे म्हणजेच आम्ही खरं आहो किंवा बरोबर आहे हाही विषय होत नाही. आम्ही असे नंबर ऑफ उदाहरण आपल्याला देऊ शकतो की वाच्यता करण्याची ही वेळ नाही आहे आणि हे दाखवू शकतो की बाबा 2 नंबरचे किंवा अवैध धंदे कसे आहे आणि पोलिसांनी कुठं त्या संबंधाने रेड केलेले आहेत. तर हा विषय तो जेव्हा विषयी तो बोलू आणि या ठिकाणी तेच आम्ही सांगतो आपल्याला की जर समजा असे जर असेल तर आपल्यालाही माहित आहे की या शहरामध्ये आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून इतर माध्यमातून ही गोष्ट सांगितलेली आहे की कुठे जातीभेद भेदभाव उच्च नीच छोटा मोठा हा विचार न करता आपल्याला आपलं शहर हे कोरोना विषाणू संक्रमण मुक्त ठेवायचं आहे. आपली तर आतापर्यंत चांगली प्लस पॉईंटची बाब हीच आहे की आपण आतापर्यंत आपला पूर्ण एरिया आणि आपला तालुका आपला एरिया हा निगेटिव्ह आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग 90% लोकांचा सहभाग, प्रशासकीय व्यवस्था तर ही प्रत्येक वेळेस काम करणं त्यांची ड्युटी आहे, पण इतर लोकांचंही सहकार्य चांगलंच लाभलेलं आहे. त्याच्यामुळे ही आपण याच्यावर आपण आतापर्यंत मात करू शकलो आणि भविष्यामध्ये सुद्धा हे लक्षात ठेवा की आणि एक हा प्रकार अजूनही आपण पाहिला असेल की सुशिक्षित लोक आम्ही तो एक व्हिडिओ म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेला आहे की तक्रार देणे हा तुमचा अधिकार आहे. तक्रार द्यायला आले तुम्ही काय लेखी किंवा तोंडी पोलीस स्टेशनला देऊ शकता, परंतु गर्दी करणे, मॉब जमवणे, लोक जमणे, आपण सुशिक्षित आहोत अशिक्षित आहोत, आपल्याला साध्या सूचना इतक्या 2 महिन्यापासून मिळतात त्याही आपल्याला पडत नाही. आणि या गोष्टी जेव्हा आपल्यापर्यंत सांगण्यात येतात तेव्हा त्या आपल्याला वाईट वाटतात, कारण आपल्याला त्या अशा ठिकाणी नेतृत्व करण्याची आपल्याला हौस निर्माण होते.
तर आपण तेही पालन करायला पाहिजे की खरोखरच मी या कोरोनाच्या संबंधानं माझी भूमिका किंवा माझं योगदान देत आहो का, या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. चुकीची माहिती पोलिसांबद्दल देऊ नका. आम्ही आपल्याला या ठिकाणी पुन्हा आवाहन करतो की आमची भूमिका एकदम स्पष्ट आणि सरळ आहे. या ठिकाणी आम्ही कोणतंही सध्या या गावाच्या हितासाठी, लोकांच्या बहुसंख्य लोकांच्या हितासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी काही ठिकाणी पोलिसांचं काही प्रमाणात चुकती असेल, परंतु त्याचा मागचा उद्देश हा स्वतःचा स्वार्थ किंवा इतर गोष्टी नसून तो लोकांच्या हितासाठीचा आहे, हेच मला सांगायचं आहे. आणि कृपया कोणीही पोलिसांबद्दल गैरसमज करू नका. प्रत्येक व्यक्तीला जर काही वाटत असेल तर त्यांनी काय मला पालन करावं लागते, मी जर गाडी घेऊन चाललो तर डबल सीट चाललो काय, सिंगल सीटच आपल्याला अलाव आहे, मी कामाला निघत आहे काय, मी शारीरिक डिस्टन्स ठेवत आहे काय, मी मास्क लावत आहे काय, या बेसिक गोष्टी जर तुम्ही पालन केलं तर कोणाचं काही म्हणणं नाही आहे. किंवा तुम्ही जर चुकीच्या गोष्टी विकत रस्त्यावर फिरून आले आहे आणि त्याला जर तुम्हाला हटकलं कशासाठी तर तुम्ही तेही बोलणं बरोबर नाही. आणि मग तुम्ही लोकांच्या काही गोष्टी घेऊन शो करता की यांच्यावर अन्याय केला काय, पोलिसांनी केला काय, स्पेसिफिक केला काय, तर ही बाब काही योग्य वाटत नाही. आणि जर असं असेल तर आपल्याला आम्ही व्हिजिबल पोलिसिंग आमची दिसत आहे. गावामध्ये कोणीही सांगावं, व्यक्तीने सांगावं की या ठिकाणी आम्हाला पोलीस भेटला नाही, मदत मिळाली नाही, पोलीस आमच्यापर्यंत पोहोचला नाही. आम्ही जरी हायटेक नसलो तरी आम्ही तात्काळ सेवा देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक यंत्रणेला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी जर आपल्यामध्ये काही शंका कुशंका असल्या तर जे काही चांगले व्यक्ती असेल ते आमच्याशी जर सांगितलं तर आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो. तरी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला या गोष्टीचा त्रास होऊ नये किंवा आपल्या मनाला काही जर त्याच्याबद्दल खंत किंवा परंतु वाटत असेल तर आपण दिलेल्या नियमाचं पालन करावं. आम्ही जर कोणी जो व्यक्ती पालन करते त्या बाबतीत आम्हाला काहीच म्हणणं नाही आहे. आणि आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही सर्व व्यवस्थित सुखरूप राहा, व्यवस्थित राहा आणि आपण या बिमारीच्या मुक्त राहा, हीच आमची अपेक्षा आहे. एवढंच आम्हाला बोलायचं आहे. धन्यवाद. परतवाडा येथून पंकज साबू यांचा वृत्तांत.